मित्रांनो, ही जी घटना आहे ही पुण्यातली आहे, पुणे वडगाव शेरी ह्या भागातली. मित्रांनो, वडगाव शेरीमध्ये भरपूर अशी चर्चा आहे की त्या एरियामध्ये एक बंगलो आहे, तो पूर्ण नाही का पडलेल्या अवस्थेमध्ये. त्याची काहीतरी खालचेच फ्लोअर नीट आहेत आणि बाकी सगळा पडलेला बंगला आहे. तर तिथं ही चर्चा भरपूर आहे की लोक म्हणतात की तिथं एक बंगलो आहे, त्या बंगलोमध्ये भुताटकी आहे आणि रात्रीच्या वेळी त्या एरियापासून कोणच जात नाही. तर अशीच एक त्याच बंगलोच्या शेजारी एक सोसायटी होती आणि सोसायटीमधल्या काही मुलींचा ग्रुप होता. ते व्हॉट्सअप पण ग्रुप होता आणि त्यांचा एक फ्रेंड सर्कल पण होतं. ते कॉलनीतली मुलं मुली. तर यांच्या कानावर ही चर्चा पडली. त्यांना व्हॉट्सअपला कुणीतरी पोस्ट केलं तर ते पोस्ट त्यांच्या ग्रुपमध्ये पूर्ण नाही का फिरली. मग ते असेच एकदा सोसायटीमध्ये बसले होते. बसल्या त्यांचं ठरलं की आपण त्या बंगल्यामध्ये जायचं, नक्की काय बघायचं. आता त्या ज्या मुली होत्या त्या पण मुली बोलले नाही आम्ही पण येणार नाही का, आम्हाला पण बघायचे. तर हे जो ग्रुप होता हे 10 ते 12 जण होते आणि ह्यांनी ठरवलं की तिथं जायचं आणि तिथं जाऊन नक्की आपण क्लिअर करायचं की इथं काय नाही आहे, जेणेकरून लोक पण तिथं जायला घाबरणार नाही. यांचं ठरलं की उद्या रात्री आपण तिथं जायचं आणि उद्या पौर्णिमा आहे, तर आपण तिथं जाऊन ही जी अफवा आहे किंवा हे जे लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे तो क्लिअर करायचा. म्हणून दुसऱ्या दिवशी सगळेजण साधारण 10-10:30ला जेवण करून त्यांच्या सोसायटीत आले आणि हे सगळे त्या बंगलोमध्ये गेले. आता ह्यांचं काय ठरलं होतं की 12-1 वाजेपर्यंत तिथं थांबायचं आणि बघायचं नक्की काय. आता हा जो सगळा ग्रुप होता हे गेला तिथं. ह्या मुलं पण होते, त्यात मुली पण होत्या काही. हे टोटल 7 ते 8 जण होते. हे पहिल्यांदा त्या बंगल्याच्या आत गेले, दरवाजा उघडला, आत जाऊन बघतात तर आत असं काहीतरी छोटं फर्निचर तुटलेलं पडलं होतं. काही रूममध्ये असे बेड होते. ते खाली तर 3-4 रूम होत्या. तर प्रत्येकजण टॉर्च घेऊन बघत होता. आता ह्यांची तिथं मस्करी चालू झाली की आबा काहीच नाही आहे बंगल्यामध्ये, कुठं काय आणि बंद केलेलं आहे काय नाही. त्या मुली पण हसत होत्या. उगाच लोक नाही का घाबरवतात, हे करतात ते करतात. आता ह्यांच्या तिथं गप्पा चालू होत्या आणि आता 12चा टायमिंग चालू झाला. 12 असे वाजले आणि अचानक तो जो बंगला होता त्याच्या जे खिडक्या आहेत त्या बंद झाल्या. अचानक दरवाजे बंद झाले. आता यांना काय वाटलं आपल्यापैकीच काहीतरी मित्र जे आपल्याबरोबर आले नाही ते आपली चेष्टा करतात, म्हणून हे पण बिंदास होते. हे मुद्दा ना अरे कर बंद, काय फरक नाही पडत, आम्हाला भीती नाही वाटत. हे ते त्या मुली पण नाही का एक मित्रांची नावं घेऊन त्यांना वाटत होतं की तेच त्यांची नावं घेऊन त्यांना बोलत होते, म्हणजे चिडवत होते. आता अचानक काय झालं, त्यातले जे 2 मुली होत्या ते जे तिथं तो मळलेला सोफा होता धूळ पडलेला त्याच्यावर बसल्या होत्या आणि 2 मुलं समोर उभी होती त्यांच्या आणि काही मुलं प्रत्येक रूममध्ये टॉर्च मारत होते. तर अचानकच आहे ना ते जी 2 मुलं थांबली होती त्यांच्यामध्ये आहे ना त्या मुलींना एक विचित्र दिसणारा म्हणजे 6-7 फूट असलेला एक माणूस ज्यांनी लांब सडक असा काळा कोट घातला आहे आणि तो त्या मुलींकडे बघून हसतोय. ह्या मुली जोरात किंचाळल्या. ती मुलं त्यांना बोलले काय आलं, बोलले इथं कोणतरी माणूस थांबला होता, त्याने टोपी घातली, पूर्ण नाही का काळा कोट घातला आणि उंच आहे खूप. आता हे ऐकून त्यांचे जे बाकीचे मित्र आहेत ना ते पण आले. बोले काय आलं, बोले नाही इथं आणलं दोघींना. त्या पोरी बोलतात आम्ही बघितलं. आता हे दरवाजा उघडायला लागले पण दरवाजा उघडतच नव्हता. मग यांनी आरडाओरडा चालू केला की आता खरंच यांना भीती वाटायला लागली काहीतरी आहे. तर ही दरवाजा उघडायचा प्रयत्न करत होतो पण दरवाजा उघडत नव्हता. आता ते जे मुलं जे मेन गेटला होते त्यांच्याच मागं त्यांच्याच ग्रुपचे एक मुलगा आणि मुलगी होती. तर त्या मुलीला अचानक कुणीतरी केसाला धरलं आणि फेकलं. तर ती एका रूममध्ये जाऊन पडली आणि ती फर्निचरवर पडली होती. तर ह्यांनी वळून पाहिलं सगळ्यांनी, टॉर्च मारला तर ती मुलगी तिथं पडली, तिच्या डोक्यातनं रक्त येतं. हे पळत गेले, तिला घेतलं आणि त्यातल्या काही मुलांनी दारावर जोरात लाथा मारल्या आणि दरवाजा तोडला आणि ते त्या मुलीला घेऊन आपल्या सोसायटीत आले. आता सोसायटीमध्ये आले तर भरपूर लोक जमले, यांचा आरडाओरडा झाला. तर त्या मुलीला तिच्या घरी नेलं. दुसऱ्या दिवशी ती मुलगी विचित्र वागायला लागली, म्हणजे वेड्यागत करायला लागली. घरातली भांडी तोड,
विचित्र आवाजात बोल. आता हे जे सगळं घडलं होतं हे त्या बंगल्यात गेल्यामुळं, आणि त्या बंगल्यातला जो प्रेतात्मा होता त्या मुलीच्या अंगात गेला होता. त्या मुलीचा भरपूर इलाज केला, पण ती मुलगी बरीच झाली नाही. साधारण 3-4 महिन्यानंतर ती मुलगी तिच्या घरातच मरून पडली होती. मित्रांनो, अशा काही गोष्टी असतात तिथं फुकटची डेअरिंग करण्यात काही पॉईंट नाही. ही जी घटना घडली यांच्या मस्करीमध्ये नको त्या ठिकाणी गेले आणि त्या हकनाक मुलीचा जीव गेला. मित्रांनो, आजही त्या बंगल्यापाशी कोणी जात नाही. हा बंगला वडगाव शेरीमध्ये. आता ही जी घटना आम्हाला पाठवली होती, ही घटना त्याच ग्रुपमधल्या एका मुलांनी पाठवली. मी मुद्दामून त्याचं नाव नाही घेत, पण त्यांच्या ग्रुपमधल्या त्यांच्या सोसायटीमधल्या ग्रुपमध्ये बरोबर असं घडलं होतं आणि ती मुलगी मेली. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हॉन्टेड हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर कुणाबरोबरही अशा काही घटना घडल्या असेल तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा. आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.